माझं नाव राजन. मी एका छोट्याशा गावात राहणारा सामान्य मुलगा होतो. शिक्षणासाठी शहरात जायचं होतं. घरची परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे हॉस्टेल परवडणारं नव्हतं. मग मामीने सांगितलं, अरे आपल्या घरीच राहा, उगाच कशाला बाहेर खर्च करायचा. मामांनीही होकार दिला. मी शहरात आलो. मामीचं घर म्हणजे एक टुमदार दुमजली घर होतं. बाहेरून पाहताना एकदम आदर्श वाटायचं ते घर. आताही सगळं व्यवस्थित होतं. मामा एक प्रामाणिक व्यापारी, मामी सुंदर आणि हुशार, घरात एक लहान मुलगी. कुणालाही वाटावं हे कुटुंब म्हणजे सुखाचं एक चित्र आहे. पण चित्राच्या मागे काय असतं ते दिसायला वेळ लागतो. सुरुवातीचे दिवस अगदी सामान्य गेले. मामी वेळेवर जेवण द्यायच्या, मामा कधी कधी माझ्या अभ्यासाची चौकशी करायचे. मी माझ्या दुनियेत असायचो. अभ्यास, शाळा, घर एवढंच माझं विश्व होतं. पण हळूहळू काही गोष्टी माझ्या नजरेत यायला लागल्या. ज्या गोष्टी मला नको होत्या त्या दिसायला लागल्या. रात्री उशिरा मामी फोनवर रात्री मला पाणी प्यायचं होतं म्हणून बाहेर आलो, तर मामी किचनमध्ये उभ्या राहून कोणाशी तरी हसत हसत बोलत होत्या. मला पाहताच त्यांनी लगेच फोन ठेवला. मला बघताच त्यांनी विचारलं की तुला झोप नाही का लागत? मी म्हणालो, नाही मामी, पाणी प्यायचं होतं म्हणून आलो होतो. तेव्हा त्यांनी पाणी दिलं आणि मला झोपायला पाठवलं. मी खोलीत आलो, पण डोळ्यांवर झोप येईना. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी स्वतःलाच म्हणालो, उगाच वाईट विचार करू नकोस. मामी आहेत त्या. घरच्या माणसाबद्दल असा विचार करणं बरोबर नाही. पण मनाला समजावणं एवढं सोपं नसतं. मामा आठवड्यातून 2 वेळा बाहेरगावी व्यवसायाच्या कामाला जात असत. ते गेले की घरातलं वातावरण बदलायचं. मामी जास्त वेळ फोनवर असायच्या. त्यांचा मूड एकदम चांगला असायचा. कधी कधी रात्री बाहेरून गाडीचा आवाज यायचा आणि मग शांत व्हायचा. मी हे सगळं टिपत होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. कारण माझ्याकडे फक्त संशय होता, पुरावा नव्हता. एका दुपारी शाळेला लवकर सुट्टी मिळाली. मी घरी आलो. दरवाजा उघडला. घर शांत होतं. मामी कुठे दिसल्या नाहीत. किचनमध्ये गेलो तर 2 कप चहाचे पडले होते. अजून त्यातून वाफ येत होती. मी शांतपणे बसलो. त्या 2 कपांकडे बघत राहिलो. विचार करत राहिलो. थोड्या वेळाने मामी बाहेरून आल्या. मला पाहून त्यांना जरा आश्चर्य वाटलं, पण लगेच सावरल्या. म्हणाल्या, आज तू लवकर कसा आलास? आज सुट्टी मिळाली. मामीने माझी नजर पाहिली होती. मी न विचारताच त्या समोरून म्हणाल्या, अरे शेजारच्या काकू आल्या होत्या, त्यांच्यासोबत चहा घेतला. आता मी हळूच होकार दिला. पण मला माहीत होतं, त्या दिवशी मी रस्त्यात शेजारच्या काकूंना त्यांच्या मुलाच्या शाळेजवळ पाहिलं होतं. त्या शहरात गेल्या होत्या, घरी नव्हत्या. खोटं, स्पष्ट खोटं बोलली होती मामी, पण तरी मी काही बोललो नाही. माझ्या मनात एक थंड लाट उसळली. मी त्या दिवशी जेवलो, झोपलो, पण मन कुठेतरी दुखत राहिलं. हळूहळू मला एका नावाची माहिती मिळाली. गावातील एक तरुण, मामींपेक्षा वयाने कमी, शहरात येणं जाणं असायचं त्याचं. मामींच्या फोनवर एकदा चुकून ते नाव स्क्रीनवर दिसलं. त्या दिवशी माझ्या मनात उत्तर आलं, ज्याचा प्रश्न मला विचारायचाच नव्हता. एके दिवशी मामांचं बाहेरगावी जाणं झालं. मी घरातून निघालो, पण लांब गेलो नाही. जवळच्या बागेत थांबलो. संध्याकाळी एक गाडी घरापाशी थांबली. त्यातून तोच तरुण उतरला. मामींनी दरवाजा उघडला. त्याला आत घेतलं. मी हे माझ्या फोनवर टिपलं. गाडीचा नंबर, तारीख, वेळ सगळं टिपलं. ते सगळं पाहत असताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मामींबद्दल जे मला माहीत व्हायला नको होतं ते आता माहीत झालं होतं. पण त्यावेळी मला हे ठाऊक नव्हतं की मामी लवकरच मलाही त्या सगळ्यात ओढणार आहे. त्या रात्री मी उशिरा घरी आलो. जेवण केलं आणि झोपलो. रात्री 2 वाजता मला अचानक जाग आली. मला दाराची चाहूल लागली. मामी आत आल्या होत्या. त्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या फोनकडे हात केला. मी डोळे मिटलेले ठेवले, श्वास सामान्य ठेवला. आतून मात्र हृदय जोरात धडधडत होतं. त्यांनी फोन उचलला, बघितला आणि पुन्हा ठेवला व तिथून निघून गेल्या. त्या जाताच मी दीर्घ श्वास घेतला. त्यांना माहीत होतं मी काहीतरी टिपलं असेल, म्हणून त्या तपासायला आल्या होत्या. पण मी आधीच सगळे पुरावे दुसरीकडे पाठवले होते. त्या फोनमध्ये काहीच नव्हतं. मामांना सांगायचं का, हा प्रश्न माझ्या मनात रात्रंदिवस घोळत होता. मामा एक साध्या स्वभावाचे माणूस होते. ते विश्वासाने या घरात जगत होते. त्यांना सत्य सांगणं म्हणजे त्यांचं जग उद्ध्वस्त करणं होतं, पण त्यांना अंधारात ठेवणं म्हणजे त्यांच्याशी विश्वासघात होता. मी बराच वेळ विचार केला आणि शेवटी ठरवलं, सत्य सांगायचं, पण शांतपणे, रागाच्या भरात नाही, तेही पुराव्यासकट. पण मामा घरी येईपर्यंत मी मामीच्या नजरेसमोर होतो. ती सारखी माझ्यावर लक्ष ठेवून होती. सारखं येऊन बसायची. तिच्या डोळ्यात काही वेगळंच जाणवायचं, पण ती काही बोलत नव्हती. अखेर तो दिवस आला. मामा घरी परत आले. मी त्यांना एकट्याने भेटायला वेळ मागितला. त्या दिवशी आम्ही दोघे बाहेर बागेत बसलो.
मी मामांना सगळं सांगितलं, फोटो दाखवले, तारखा सांगितल्या. मामा ऐकत राहिले. त्यांचा चेहरा मला बघवत नव्हता. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते बराच वेळ काहीच बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, मला माहीत होतं, पण मानायचं नव्हतं. मामाच्या त्या एका वाक्याने मला सुन्न केलं. मामांनी नंतर जे सांगितलं ते ऐकून मात्र मी थक्क झालो. मामींनी आधीही असंच केलं होतं. त्यांच्या आयुष्यात हे पहिल्यांदा नव्हतं. मामांना याची कल्पना होती, पण ते गप्प राहिले कारण मामींच्या माहेरकडून घेतलेलं मोठं कर्ज अजून फेडायचं होतं. मामींनाही हे माहीत होतं, त्यामुळेच त्या निर्धास्त होत्या. मामा कधी बोलणार नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. दोघेही एकमेकांना पकडून बसले होते. एकाने दुसऱ्याचा उपयोग करून घेतला होता. घर होतं, संसार होता, मुलगी होती. पण आज सगळं पोकळ होतं. मी मध्ये पडलो होतो. एका खऱ्या जगण्याचा साक्षीदार बनलो होतो. त्या दिवशी संध्याकाळी मामा आणि मामी यांच्यात बराच वेळ बोलणं झालं. मी माझ्या खोलीत होतो. आवाज ऐकू येत होते, पण शब्द नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मामांनी मला सांगितलं, तू राहा इथेच. शिक्षण पूर्ण कर. या घरात काय होतं ते तू बाहेर सांगू नकोस. विशेषतः आमच्या मुलीसाठी. मी मामाला होकार भरला. त्या प्रसंगानंतर मामीनंतर माझ्याशी कधी जास्त बोलली नाही. मीही जास्त बोललो नाही. घरात एक शांतता होती, पण ती उदास होती. मी त्या घरातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलो. पण ते दिवस अजून विसरता येत नाहीत. कारण काही सत्य असतात जे माहीत व्हायला नको असतात, पण एकदा समजले की ते सोडताही येत नाहीत. मंडळी, या अनुभवाने मला खूप काही शिकवलं. बाहेरून चकचकीत दिसणारं प्रत्येक घर आतून तितकंच सुंदर असतं असं नाही. कधी कधी माणसं सोयीसाठी एकत्र राहतात, प्रेमासाठी नाही. आणि सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस समोर येतच. कारण सत्याला लपता येत नाही, फक्त उशीर होतो. तुम्हाला स्टोरी कशी कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.